वंदे मातरमची दोनच कडवी म्हणणार असं काँग्रेसच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। केवळ पहिल्या 2 कडव्यांचे गायन केले जाईल। काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। 1937 मधील भूमिका कायम ठेवण्याचा हा निर्णय के.सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। दरम्यान यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। Congress President categorically told yesterday CP का प्रेस कॉन्फ्रेंस दा क्लैरिफाई कर दिया, बट अगेन टुडे कांग्रेस वर्किंग कमेटी में भी हम डिस्कस कर दिया। हमारा स्टैंड वेरी क्लियर है। 1937 का रेजोल्यूशन महात्मा गांधी जी, पंडित जवाहरलाल नेहरू जी, रविंद्रनाथ टैगोर जी, सुभाष चंद्र बोस जी, दिस टाइप ऑफ सरदार पटेल जी, दिस टाइप ऑफ topmost leadership of that point of time decided that whatever the decision they took, we will abide that decisions. We are very, very clear on that, that our Congress party workers will do that only. This is our decision. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे। खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं। या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे। मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।